आणि खूपच या ठिकाणी चिकाटी आपल्याला या सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळते। अगदी खोलवर या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न होता, पण मात्र कोणताही गुण नाहीये। अगदी चांगला खेळ आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो। भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा, कबड्डी आणि येथे मात्र या ठिकाणी बघा, हे मात्र या ठिकाणी मारून रोखलं गेलंय। आपण बघतोय सुंदर अशी पकड आपल्याला पाहायला मिळाली ती अर्थातच या ठिकाणी ज्ञानेश्वर कोळी संघाकडून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मात्र या ठिकाणी रायगडला रोखलं गेलंय। ज्या ज्या संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे सर्व संघांचं मनापासून स्वागत असेल। माती ही रायगडची माती आहे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे। त्याच्यामुळे खरोखरच हा मातीतला खेळ म्हणजे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि आपलं नाव यावेळेला आपण 2 गुण अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो। पंच सुद्धा त्याच पद्धतीने अतिशय चपळ म्हणजे चाणक्य पद्धतीने पंचांची कामगिरी करताना पाहायला मिळत आहे। अतिशय उत्कृष्ट पंच या ठिकाणी लाभलेले आहेत। बालमित्र गडप संघाचा हा रायडर कधी डाव्या बाजूला कधी मधल्या पट्टीमध्ये पुन्हा एकदा बघा, पण मात्र सुभाष सर या ठिकाणी JW ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मध्ये आपल्या डोंगरीचे माननीय हरिश्चंद्र बाळकृष्ण म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं। हरिश्चंद्र बाळकृष्ण म्हात्रे यांचं मनपूर्वक स्वागत। बालमित्र गडप संघ 45 वयोगटामध्ये आपण बघितलं, 45 मध्ये गटामध्ये खरोखरच नो चॅलेंज अतिशय चांगला ते खेळ करत असतात। पण या मैदानावरती ज्ञानेश्वर कोळवे संघाबरोबर या ठिकाणी त्यांची लढत पाहायला मिळते। एकीकडे ज्ञानेश्वर कोळवे संघ सुद्धा अगदी एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे बालमित्र गडप संघ सुद्धा एक चांगला भरणा केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय। ग्राउंड नंबर 1 वरती काय सुरुवात चालली आहे बघा मित्रांनो, पण मात्र रायडर बघा या ठिकाणी वेळ घेतोय, थोडीशी उलकावणी दिली पण मात्र या ठिकाणी गडप कडून टाइम ऑफ म्हणून या ठिकाणी सांगितलं गेलंय। रायगड कबड्डी ऑफिशियलच्या चॅनेलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जाते। घर बसल्या तुम्हाला सामने पाहता येतील आणि भविष्यामध्ये या सामन्याचा आनंद तुम्हाला आज उद्या कधीही भविष्यामध्ये सामन्याचा आनंद घेता येईल। भव्य दिव्य स्पर्धा आमच्या सन्माननीय अमृत शेठ म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पाहायला मिळते। ग्राउंड नंबर 2 वरती बघा अतिशय उत्कृष्ट खेळ, कोण जिंकणार कोण हारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपूर्ण होताना खरं तर आमचा मित्र चैतन्य जो की संगीत भजनामध्ये अतिशय सुंदर अशी पखवाज वाजवत असतो, पण त्यांनी सांगितलं की कदम सर आणि सुभाष तुम्ही तुम्हाला यावं लागेल। मिलिंद सर तर आहेतच, परंतु तुम्ही सुद्धा नेहमी आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही या ठिकाणी येत असता, पण तुम्हाला या कबड्डीला अगदी मनापासून या ठिकाणी त्यांनी आमंत्रण दिलं। चैतन्याचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण कॉल करणारा सुद्धा महत्वाचा असतो। जरी आयोजक आपण सगळी मंडळी असलो तरी कॉल ज्यांचं येतो त्याचं या ठिकाणी आभार मानले पाहिजेत, कारण कबड्डीमध्ये बहुतांशी आता मी जर बघितलं तर या 2-3 वेळेला कबड्डीमध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळाली। रायगड कबड्डी असोसिएशन यांच्या बरोबर या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मला मिळाली, पण आज या ठिकाणी म्हणजे आपण बघितलं तर वडखळ झालं, त्याच्यानंतर वडावला आणि आज या ठिकाणी डोंबिवलीला माझी उपस्थिती। आमच्या सोबत माझे गुरुवर्य कदम सर असतील आणि मला खूप काही शिकायचं आहे ते आमचे मिलिंद पाटील सरांकडून, कारण या कबड्डीला उंच स्थान देणारे आज गेली 22 वर्ष सातत्यानं समालोचन आणि खरं तर आमच्या बाजूला फक्त कबड्डीच नाही तर कोणताही कार्यक्रम असू द्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन कसं असावं हे आम्हाला अगदी मायेची थाप पाठीवरती देणारे आमचे एनडी सर आमच्या सोबत या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक म्हणजे वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी गायडन्स करणारे आमचे सर, मी खरोखरच आज माझं परम भाग्य की मला एवढ्या लहान वयामध्ये त्यांच्या बरोबर या ठिकाणी त्यांच्या सोबत या ठिकाणी बसण्याची आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मला मिळाली, हे माझं परम भाग्य मी या ठिकाणी समजतो। आज या ठिकाणी दोलवी गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी माझ्या मागे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं सहकार्य, कारण असं म्हटलं जातं की ज्येष्ठांचा आशीर्वाद ज्या वेळेला पाठीवरती असतो त्यावेळेला तरुणांना काहीतरी करण्याची एक वेगळी संधी उपलब्ध मिळत असते आणि ती संधी नक्कीच या ठिकाणी तरुणांना
त्यांना हा ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही सर्वांनी, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सुंदर खेळ पाहायला मिळते. ग्राउंड नंबर 1 वरती बघतोय की आपण या ठिकाणी बालमित्र गडक विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे यांच्यामध्ये ही चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार अद्याप हे आपल्याला ठाऊक नाहीये, परंतु दोघांमध्ये जर बघितलं तरी अगदी समसमान पारडं आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या डोलवी खालच्या पाड्यामधील हरी व्यंकट पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं. विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. कृष्णा कार्लेकर आणि नारायण कार्लेकर यांनी हे ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून त्यांची ही शेती आहे. त्यांच्या या ग्राउंड मध्ये आपण या ठिकाणी भव्य दिव्य, खरं तर आमच्या कदम सरांनी सांगितलं की जसं क्रिकेटची पंढरी असते तशी कबड्डीची पंढरी या डुलमीला जर आपण संबोधलं तरी काही वावगं ठरणार नाही. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बघा यावेळेला सुंदर पकड करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र या ठिकाणी बाद झाला. पुन्हा एकदा हनुमान स्पोर्ट्स डोलवी यांच्या वतीनं आपणास विनंती करण्यात येते की आपण ज्या गाड्या ह्या रस्त्यामध्ये लावलेल्या बाईक त्या कृपया आपण पार्किंग मध्ये लावाव्यात, नाहीतर आपल्या गाड्या कुठेतरी बाजूला जातील याची आपण नोंद घ्यावी. रस्त्यामध्ये ज्या बाईक आहेत त्यांनी कृपया पार्किंग मध्ये लावाव्यात अशी आपणास विनंती आहे. भव्य हिमाचल तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. खरं तर रायगडचे वारसदार असल्याचा एक सार्थ अभिमान वाटतो, कारण छत्रपती शिवरायांनी या रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. या राजधानीमध्ये आपला जन्म झाला हे आपलं किती महत्त्व भाग्य म्हणायला हरकत नाही. आणि याच रायगडच्या भूमीमध्ये आणि आदर्श ग्रामपंचायत डुलवी या डुलवी गावामध्ये, आदर्श गावामध्ये या ठिकाणी ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेले सामने आपण बघतोय की अतिशय लढतीचे आणि खुशीचे सामने. इथे मात्र या ठिकाणी बालमित्र गडक संघाच्या रायडरला या ठिकाणी पकडण्यामध्ये सफल झालेले आहेत ज्ञानेश्वर कोळवे संघ. हे म्हटलं सर की दोन्ही संघ अगदी जशाच तशा आहेत, असे दोन्ही बल्लाढ्य संघ आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांच्यासाठी टेबल फॅन आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आकर्षक बक्षीस आहे. बघा पायाची सुद्धा चांगली हालचाल, हाताची हालचाल, संपूर्ण शरीर यष्टी कशी अगदी चाणाक्ष पद्धतीने फिरवली गेली. फटाक्यांची आताचबाजी सुद्धा आहे. कार्यक्रमामध्ये बघा किती मजा आहे. मी मगाशी म्हटलं की चषक सुद्धा अतिशय चांगलेच आहेत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे चषक उचलण्यासाठी संघ सुद्धा त्याच ताकदीचा असावा लागेल, कारण हे भव्य दिव्य चषक आमचे अमृत शेठ म्हात्रे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ असे 4 चषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फटाक्यांची आताचबाजी झाली आणि खऱ्या अर्थात फटाक्यांची आताचबाजी अधूनमधून केली जाते, कारण ही स्पर्धा या विभागामध्ये, या पंचक्रोशीमध्ये चालू आहे हे सर्वांना ज्ञात असावं. या दृष्टिकोनातून या ठिकाणी फटाक्यांची आताचबाजी केली जाते. ग्राउंड नंबर 1 वरती चालू असलेला सामना बालमित्र गडक विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे यांच्यामध्ये हा ग्राउंड नंबर 1 वरती सामना चालू आहे. इंच लढू असे संघ या ठिकाणी दोन्ही संघ खेळ करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव मोठं करण्यासाठी आणि कुठल्या तरी एका चषकाचा त्यांना मानकरी ठरायचा आहे. निश्चितपणानं चषक तर महत्वाचा आहेच, परंतु नाव सुद्धा तेवढाच महत्वाचा असणार आहे आणि इथे प्रतिस्पर्धी संघाला इथे दाखवून द्यायचं आहे की हमी केसेस कम नाहीये. अशा पद्धतीचा खेळ या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपण जर बघितलं तर 45 वयोगटामध्ये अतिशय चाणाक्ष पद्धतीनं नो चॅलेंज असा संघ असणारा बालमित्र गडक संघ, तर दुसरीकडे खोपोलीमध्ये ज्यांनी या ठिकाणी आपलं पारितोषिक पटकावलं होतं असा ज्ञानेश्वर कोळवे संघ या ठिकाणी समोरासमोर झुंज करताना पाहायला मिळतोय. बघा
आयोजकांनी सांगितलेलं आहे 12:30च्या आतमध्येच आपल्याला सामने उरकायचे आहेत आणि यशस्वी पार पडतीलच अशी त्यांना अपेक्षा आहे. म्हणून सर्वांनी सहकार्य करणं हे विशेष महत्वाचं असणार आहे. म्हणून सर्वांचं सहकार्य अगदी प्रेक्षकांपासून ते पंचांपासून ते खेळाडूंपर्यंत ते सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा असेल. 12:30च्या आतमध्येच आपल्याला सामने या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडायचे आहेत. कोणताही कारण श्री गणरायाला आपण या ठिकाणी प्रथम वंदन केलेलं आहे. कार्य निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी श्री गणेशाला वंदन केलंय आणि अद्यापपर्यंत चालू असलेले सामने जर आपण बघितले तर अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सामने आपल्याला यशस्वी संपन्न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आज कबड्डीचे सामने पाहण्यासाठी लक्ष्मण आंबो पाटील खालचा पाडा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. लक्ष्मण आंबो पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. उद्या श्री रामनवमी आहे त्यामुळे आपण आमच्या तरुण मंडळाचं विनंती आहे की 12 ते 12:30 पर्यंत आपल्याला हा कबड्डीचा खेळ संपला पाहिजे. पण सरांनी सांगितलं की इंच लढू की माणुसकीच्या शत्रूसंगे जिंकू किंवा मरू हे युद्ध आमचे सुरू. म्हणून हे युद्ध आज या कबड्डीच्या क्रीडांगणात आपण रंगतो. मेडिकल आपण पाठवायचे आहे. ग्राउंड नंबर 2 वर एका प्लेयरला काही दुखापत झालेली आहे. तर वैद्यकीय उपचार जी सुविधा आहे ती तिथे लागली सुपूर्द करायची आहे आणि त्यांच्याकडे जातीनिशा कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे. जय भवानी वाशी आणि न्यू यंग संघ पिंपळपाडा कृपया बघा तुम्हाला हा फर्स्ट कॉल असेल. जय भवानी वाशी न्यू यंग संघ पिंपळपाडा दोन्ही टीमच्या म्हणजे दोन्ही संघाला विनंती आहे. पहिला तुम्हाला फर्स्ट कॉल कृपया आपण नोंद घ्यायचे आहे. तुम्हाला फर्स्ट कॉल असेल. जय भवानी वाशी आणि न्यू यंग संघ पिंपळपाडा फर्स्ट कॉल तुमच्यासाठी पहिला पुकार. शिवशंभू पाटणेश्वर क्रमित गटात दुसरा पुकार दिलेला जय्यत तयार करायचं. जय भवानी वाशी विरुद्ध नियम संघ पिंपळपाडा आपल्याला पहिला पुकार दिलेला आपण जय्यत तयार करायचं.
दादा जय भवानी वार्षिक युवक संघ पिंपळपाडा दूसरा पुकार सेकंड कॉल. बॅटरी आण कॅमेऱ्याची